नमस्कार मित्रमंडळी, त्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। आणि आज मी तुमका दाखवणार आहे आमचा तिळंबेचा मंदिर। तुमका खूप वेळा दाखवले मी तिळंबेचा मंदिर, पण एका आपल्या सबस्क्रायबरची एक विनंती होती की तिळंबेचा व्हिडिओ बनव, आणि तो सुद्धा वाटेन जाताना, तर तो मी आता बनवते व्हिडिओ। आणि मस्तपैकी तुमका सकाळचं आता वातावरण दाखवते। तर आता वाजले 8:30 वाजत तिथे, आणि ऊन वगैरे मस्तपैकी माझ्या मागे तुम्ही बघू शकता, सुंदर असं येईल। आता आपण जाऊया तिळंबे देवीच्या मंदिरकडे, आणि तुमका दाखवते तलाव वगैरे कितक्या पाणी आटला वगैरे असा, आणि आता काय हालत झाली ते बघूया आपण त्याची। तर थोड्याच दिवसात तलावातलं सुद्धा पाणी फुगवतले होत, आणि मग तलाव पूर्णपणे भरताला। तर आता आपण सध्याची परिस्थिती बघूया जाऊन कशी काय असा, आणि तुमका सुंदर असं वातावरण सकाळचा दाखवीत आणि ते तिळंबाच्या देवीकडेच्या मंदिरकडे। तर मंडळी आता सकाळचे 8:30 वाजले होते, आणि मी सकाळी 8:30चा वातावरण सुंदर असं बघू शकता। सुंदरचे पक्षी वगैरे आराडत आहेत, आणि त्यासोबतच ही सूर्यकिरण मस्तपैकी बघू शकतास। तर आता मी तुमका घेऊन जातो या हिरव्या अशा निसर्गाच्या छायेतून आपल्या तिळंबे देवीच्या मंदिरकडे। तर जाता जाता मस्तपैकी आमचं एक वड वगैरे लागता, आणि मस्तपैकी म्हणजे खूप जुनं वड हा, जो तुमका मी नेहमी दाखवतोय। तर आता बघू शकतास तिथे जी सूर्यकिरण सकाळची बघू लय भारी वाटतात। तर आता जी बघू शकतास लांबूनच केवढी भारी वाटतात बघा। आणि समोर असं आपली पीर बाबाची दर्गा बाजूला असा वडाच्या समोर तुम्ही बघू शकता। तर आता मी तुमका घेऊन जाणार असं आहे माडाच्या बागेतून वगैरे असं घेऊन जाते, आणि बघते केवढा तुमका भारी निसर्ग सौंदर्य दाखवू गावता आमच्या बागातला सुद्धा। तर रस्त्यानं गेलं तरी तुमका बघू गावता व्यवस्थित डोंगर वगैरे, पण आज म्हटलं तुमका माड वगैरे दाखवीत नेऊया। तर आता आपण जाणार असो समोर ना इकडनं, तर मी तुमका समोरसून दाखवतोय। तर व्हिडिओ थोडं मोठं होतो, पण तुमका मस्त मजा येते ती व्हिडिओ बघू। तर आता मी खालच्या वाटेन उतरतोय, म्हणजे तुमका माड वगैरे मस्तपैकी दिसतले व्यवस्थित, आणि सकाळचे माड वगैरे बघू भारी वाटतात, कारण सकाळचे सूर्यकिरण तुम्ही बघू शकता एक नंबर वाटतात बघू। तर ही असं आमचं हो टिटो। आता समोरनं तुमका एकदा दाखवते वड, हो बघा। तर हैसून आता बघू शकतास तुम्ही केवढं वर भारी वाटतं, आणि मस्त वाटतं सूर्यकिरण। तर आता ह्या भारी वाटेसून तुमका मी घेऊन जातोय। तशीच आमची वाट असा नेहमीची, आणि बघू शकता असं वाट। तर सकाळच्या सूर्यकिरणासून वाटे जेव्हा बघू की आपल्याला लई भारी वाटतं। आणि आता समोर बघू शकतास कोकणचं सौंदर्य, म्हणजे ही निसर्ग छायेतली आपली नारळाची झाडं, म्हणजे माड बघू शकतास। हे बघा कितके भारी वाटतात बघा। तर तुमका अजून जवळून दाखवतले, म्हणजे अजून भारी वाटतला। आणि समोर ना बाजू कमळा वगैरे फुलतात। तर ह्या वर्षी कमळा या साईडला फुलाक नाही, पण वरती फुलली हो, तर थोडीफार कमळा फुलतो। तिथे आम्ही आता यावर्षी गणेश घाट बांधलो थैसर। तर आता हे माड तुम्ही बघू शकता, हे बघा केवढे भारी वाटतात बघा। आणि सकाळीच जेव्हा सूर्यकिरण येतात ना, तेव्हा लयच भारी वाटतात। तर आमच्या बागातले जरा थोडे माड जरा कमी झाले, आता हळूहळू माड लावले नाहीत नवीन, ते सुद्धा माड असे धरतील, पण ती जात काय एवढी मोठी ना, असं सिंगापूर वगैरे असंच हे असे उंच वाढणारे माड आता कोण लावणच नाही सहजासहजी। आणि आता हे तुम्ही समोर माड बघू शकतास, सूर्यकिरण कितके भारी दिसतात बघा। आणि आता मी समोरच्या वाटेन हिसून जाणार असे, ही सुद्धा एक वाट असा, हे बघू शकतास दगड वगैरे, आणि हैसून मी आता इथं आहे। तर आता मी चलत चलत जातोय, कारण व्हिडिओ थोडं मोठं होतो, आणि तुमका मेन जर काय दाखवचं आता तसंच राहता। त्याच्यामुळे पटपट आता मी तुमका दाखवीत सगळं पुढे जाणार असे। आणि गडगे वगैरे हे बघू शकतास, हे बघा। तर हडसून एकदा माड बघूया। तर हडसून तुमका एवढे वाटायचे नाही क्लिअर जसे दाखवले, त्यात हे बघू शकतास। तर आता आपण जाऊया आमच्या तळ्यात, आणि तळ्याच्या बाजूला असं तिळंबे देवीचं मंदिर। और एका सबस्क्रायबरने सांगितलेलं की तिळंबेकडे जाताना जरा व्हिडिओ बनव, तर म्हटलं आज बनवूया। तर आज आपल्याला वेळ भेटलो, तर म्हटलं आज व्हिडिओ बनवूया। आणि आता समोर तुमका दाखवते ना, तिथेच कमळा वगैरे फुलतात। तर ह्या वर्षीपासून कमळा वगैरे एवढी जास्त काय फुलाक नाही, आणि समोर बघू शकतास केवढा रान वगैरे येईल आता, आणि माड वगैरे तो पडलो हा,
आणि इकडे समोर या साईडला आम्ही बांधलो गणेश घाट, म्हणजे गणपतीचं विसर्जन यावर्षी हैसर केलं. तर आता हैसून आपण जाऊया. ह्या पाणी असून तर सकाळच्या पाणी ना गार अशी एकदम असता, थंडगार असा असता. आणि ह्यो माड तर फेमस आहे. जाताना अंबादेवीकडे जाताना ह्यो माड बघू लय भारी वाटतं. कारण माडाचा शेप बघू शकतास तुम्ही कसं येलो आहे तो. तर आता तुमका इथले हैसून जी समोरची झाडा दिसतात घनदाट वगैरे तिथून मी तुमका घेऊन जाणार असे. कारण तिथूनच तुमका माड वगैरे दाखव जरा मस्त वाटतले. आता तुमका एकदा माझ्या मागून दाखवतोय त्या माडाचा शेप कसं वाटतो. तर हो बघू शकतास, हो बघा. आणि आमच्याकडे जास्तीत जास्त माडाची बागे वगैरे सुंदर असे बघू गावतात. हे बघा मस्त वाटतं माड. तर आता जाऊया पटपट खाऊया बागात. तर मंडळी आता मी तुमका ह्या वाटेने घेऊन जातोय. आणि ह्या वाटेने घेऊन जाता जाता तुमका मी दाखवणार असे की माड वगैरे कसे सुंदर असे दिसतात ते. तर आता हे सर बघू शकता ही असा शॉर्टकट वाट. तर शॉर्टकट वाटेने आपण 5 मिनिटात मंदिराकडे पोचतलो. तर चुडता वगैरे ही बघा पडली होत. आता हैसून हे माड बघू शकतास. हे बघा. आणि हे कसा आम्ही बोलतो बाग. आणि तयावरसून तुम्ही जेव्हा बघतास ना शिवशिव माडांचो तेव्हा लय भारी वाटतं. आणि ड्रोन वगैरे जर उडवलास ड्रोन कॅमेरो तर एक नंबरच दिसता वातावरण. तर आता मी त्र्यंबेच्या मंदिराकडे 5 मिनिटात पोचलेलो आहे. तर आता अगदी जवळ येईल आहे. आणि ढरा वगैरे सोडलं नाही आहोत. आता आवाज येता. आणि सकाळच्या वातावरणात जरा शिराक मजा येतं. आणि जरा सूर्यकिरण वगैरे मस्त असतात सकाळीच. आता समोर बघू शकता तुम्ही हे बघा. हो व्ह्यू बघू शकताच बघा. सूर्यकिरण कितके भारी वाटतात वाटेवर. तर आता आपण पोचतो आपल्या बांधावर. आणि बांधावर जाताना म्हणजे त्याच्या बांधावर जाताना ही अशी झाडा मस्त बघे बघू गावतात. कराड वगैरे बघू गावतात. पावसात सुद्धा मस्त असतं वातावरण. बाह्य वगैरे सगळे वाहत असतात. तर आता तुमका सगळा हिरव्यागार दिसताला. तर हे बघू शकता छोटे मोठे बाह्य अजून वाहत होत. हे बघा. तर आता आपण जाऊया पुढे. तर ही इकडे पहिली स्मशानवाटी होती इकडे हा. आणि आता वरती सगळे स्मशानवाटी इकडे ह्या साईडला असत. तर त्यात जास्तीत जास्त अशा स्मशानवाटी वगैरे होत. दुपारचे कोणी फिरणार नाही एवढे फारसे. पण सकाळीच आता ढोरा वगैरे सोडले नाही होत. तुमका आवाज तर येत असतो. तर आता आम्ही पोचतोय तळ्याच्या बांधावर. त्या पायऱ्या वगैरे पहिले चढाव वगैरे व्यवस्थित होते. पण पावसामुळे आता पायऱ्या वगैरे खराब झाले. आणि हाडेच आता कराड वगैरे बघू शकता तुम्ही पिकला पूर्ण हिरव्यागार होता. आणि हाडे जरा ढोरा वगैरे इली होत रेडका. तर मंडळी आता मी पोचतोय बांधाकडे बघा. आणि हे असं बांधाची पायरे ते तुमका पायरे मी दाखवू देत नेते. तर पहिले असे पायरे बघू गावतात हे बघा. पण ते त्याचा कसा आले बांध जरा हे झालो पावसामुळे. त्याच्यामुळे जरा पायरींचा आकार सगळं गेलो. तर आता तुम्ही बघू शकता तळ्याचं जरा नजारो. आजूबाजू जरा फक्त झाडी अशी वाढली आहे बघा. आणि तळ्यात पूर्ण सुकला. तर थोड्याच दिवसात आता पाणी वगैरे फुगवतील.
त्याच्यानंतर तुमका ह्या तळा पूर्ण मस्तपैकी भारलेला बघूक गावताला. आणि आता बगळे वगैरे एक लावले मस्त. आणि पक्ष्यांचे आवाज सकाळी तुम्ही माझ्या मागे आता ऐकू शकतास, सुंदर असे. तर आता मी बघा पोचले बांधावर आणि समोर बघू शकतास ते अंबादेवीचं मंदिर. तर पुन्हा एकदा व्हिडिओ बनवतोय ते अंबादेवीचो. तर म्हटला कोणाकोणा कसे व्हिडिओ बघताना जेव्हा गावची फिलिंग वगैरे येतात, गावा केल्यासारखं वाटतं, आणि त्याच्यामुळेच हा व्हिडिओ बनवलं आहे. आणि हे जेव्हा पक्ष्यांचे जेव्हा ऐकतात ना आवाज, तेव्हा खरोखरच व्हिडिओ बघताना जेव्हा माणूस जेव्हा बाहेर असतात तेव्हा त्याला वाटतं खरोखरच मी गावा केलं आहे. त्याच्यामुळे म्हटलं व्हिडिओ आज मस्तपैकी बनवूया पुन्हा एकदा. तर मंडळी मी आता पोचलो आहे, तुम्ही माझ्या मागे बघू शकतास ह्या त्या अंबादेवीचं मंदिर. आणि ह्या सुंदर असं मंदिर, आणि इथे इलास ना तुम्ही की तुमका बघूक गावतात सुंदर असे पक्षी वगैरे, आणि पक्ष्यांचे आवाज वगैरे तुमका ऐकूक गावतात. आणि छान आहे कसं वातावरण आहे, सकाळची यावं किंवा दुपारची यावं कधीही यावं मस्त वाटतं, आणि एकांतात शांत असं वातावरण. आता माझ्या मागे तुम्ही ऐकू शकतास पक्ष्यांचे आवाज मस्तपैकी सकाळचे असे. आणि ह्याच वातावरण जर तुम्ही असं बघितलास की तुमका खरोखरच वाटतं की आपण गावात पोचलो असा. तर आता मी तुमका दाखवतो ती अंबादेवीचं मंदिर. तर बघूया आणि तुमका संपूर्ण मंदिर दाखवतोय. तर मंडळी आता मी तुमका घेऊन जातोय मंदिराच्या आतमध्ये. तर आता जास्तीत जास्त वेळ न घेता तुमका मंदिर सगळं दाखवतोय. तर आता बाहेरून तुम्ही मंदिर वगैरे बघू शकता, सुंदर असं मंदिर. आणि आजूबाजूक सगळं असं हे डोंगर वगैरे, पूर्ण झाडी झुडपा वगैरे असतात, सुंदर अशी हिरवीगार. आणि बघू शकतास झाडी एकदम भरपूर आहे. पाठीमागे सुद्धा पाणी आहे, चारही बाजू असं पाणी. आणि त्याचा मध्ये असा ह्या मंदिर असा बांध बांधलेला, तो तुम्ही बांध बघू शकतास पूर्ण. तर आता पूर्ण सुकला, तर भरात थोड्या दिवसांनी फुगवल्याने की तुमका मस्त वाटतं वातावरण. तर आता आपण जाऊया मंदिरात. आणि सकाळच्या जेव्हा मंदिरात जेव्हा आपण येतो तेव्हा मंदिरात सूर्यकिरणं जे येतात ती बघा मस्त वाटतात, खांबावर पडतात तेव्हा. तर आता मी तुमका मंदिराच्या आतमध्ये घेऊन जाते. तर मंडळी सकाळी जेव्हा इलास ना की तुम्ही बघू शकतास वातावरण जरा मस्त. आणि सकाळीच अजून पूजा वगैरे होत नाही, आता थोड्या वेळाने पूजा वगैरे होईल. तर ही असा ती अंबादेवीची मूर्ती, आणि तुम्ही बघू शकतास. तर मंडळी तुमका आता देवीचं दर्शन सकाळीच वगैरे घडवलं आहे. आणि ह्या सुंदर असं मंदिर तुमका कसा वाटतं नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि सकाळच्या वातावरणात मंदिरात इलास की तुमका लयच भारी वाटतला. तर आता इकडून व्ह्यू बघू शकता तळ्याचं आमच्या, आणि सूर्यकिरणं वगैरे मस्त वाटतात बघा. आणि कौलारू मंदिर असल्या कारणानं एक नंबरच वाटतं बघा. वरती सगळे वाशे आणि कौला असत. तर एकदा तुमका बाहेरून एकदा पुन्हा दाखवते मंदिर. तर हैसर साप वगैरे सुद्धा जास्त फिरतात. आणि कमळा वगैरे आता ही इकडे इली असत हैसर खाली. आणि पक्ष्यांचे आवाज ऐकत तर लय मजा येता. त्याच्यामुळे हई जवळ बसा गेलास तर लय भारी वाटतला. आता तुमका आम्ही हैसून मंदिर दाखवते एका साईडनं कोणासून एकदा लांबून. आणि ही वाट गेली ही वाट जी सरळ जाताना ती आता मेन रोडला म्हणजे कट्टा गोरामाडी रोडला ह्यो रोड समोर जाता. तर आता हैसून तुम्ही बघू शकतास मंदिर. ह्या बघा. तर मंडळी मी तुमका जास्तीत जास्त मंदिर फिरवलं आहे, दाखवले सुद्धा. तर मंदिरात कार्यक्रम वगैरे असता, मासेमारी सुद्धा होता. वार्षिक अशी मासेमारी असता. एप्रिल मे महिन्याच्या सीझनला मासेमारी ही होता, तेव्हा मासे वगैरे यातायात मारले जातात. आणि शिवरात्री एक मोठा कार्यक्रम असतो या मंदिरात. तर तेव्हा या मंदिर सजवलं जातं, पेंटिंग वगैरे केली जातं, रंगवलं जातं, आणि मस्तपैकी एक मोठा कार्यक्रम साजरा केला जाता. तर मी तुमका जास्तीत जास्त मस्तपैकी सांगितलं आहे मंदिराबद्दल सुद्धा. आणि फिरवीत वाट फिरवीत निसर्गाच्या ह्यातून तुमका एक सुंदर असं मंदिर दाखवलं आहे.
तर व्हिडिओ कसं वाटलं नक्कीच मला कॉमेंट करून सांगा आणि या व्हिडिओसाठी एक नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत व्हिडिओ नक्की शेअर. तर मंडळी व्हिडिओ तुमका कसं वाटतं नक्कीच मला एक कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईकसुद्धा करा. आणि ह्या तुमका तियांबेचा देवीचा मंदिर कसा वाटला नक्कीच मला एक कॉमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती कोण नवीन असतं चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर तुमका निसर्गाच्या छायेतून अशी वाट दाखवत आज एक मंदिर दाखवायचा एक प्रयत्न केला आहे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा. तर भेटूया अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.